नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं अस्पायर अकॅडमी मध्ये. आज जो आपण टॉपिक शिकणार आहोत तो खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय हे जरा समजून घेऊया. या टॉपिकला घेऊन खूप जास्त कन्फ्युजन असतं की पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय काय पार्ट्स येतात. सो डू नॉट वरी, मी प्रशांत शिंदे, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आणि इंग्लिश लँग्वेज कोच, तुमच्यासाठी पार्ट्स ऑफ स्पीच एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून देणार आहे. तर मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवा, आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकतो तर एक अनालॉजी मधून आपण शिकायचा प्रयत्न करूया. बघा, आपल्या घरामध्ये फॅमिली मेंबर्स असतात. एक आपले वडील असतात, आई असते, त्यांची 2 मुलं असतात, भाऊ बहीण किंवा आजी आजोबा, असे वेगवेगळे फॅमिली मेंबर्स असतात. ठीक आहे, फक्त आई आणि वडील आहे तर ती फॅमिली आहे पण पूर्ण कम्प्लीट नाहीये. जेव्हा त्या फॅमिलीला, त्या आई वडिलांना जेव्हा 2 मुलं होतात, ठीक आहे, तर ते 2 मुलं इट्स अ कम्प्लीट फॅमिली नाव, राईट. आता त्या 4 जणांच्या फॅमिलीमध्ये 2 आजी आणि आजोबा म्हणजे ही फारच जास्त मिनिंगफुल फॅमिली झाली. ठीक आहे, सो पार्ट्स ऑफ स्पीच इज लाईक द सेम वे, म्हणजे ही पण एक फॅमिली आहे एक सेंटेन्सची. ठीक आहे, आता त्या सेंटेन्स मध्ये कोण कोण असतं? व्हॉट इज सेंटेन्स? सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. मग ते वर्ड्स कोणते कोणते आहेत, त्यांची जी आयडेंटिफिकेशन आहे त्याला बोलतो आपण पार्ट्स ऑफ स्पीच. मग त्या सेंटेन्स मध्ये कोण कोण येतं ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, आता तुमच्या समोर स्क्रीनवरती एक सेंटेन्स लिहिलेला आहे. त्या सेंटेन्स मध्ये आपण तो सेंटेन्स एकदा वाचून घेऊया आणि त्या सेंटेन्स मध्ये त्या फॅमिलीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कोण कोण आहेत. बघा, एकही फॅमिली मेंबर मिसिंग झाला ना, एकही फॅमिली मेंबर जर मिसिंग झाला तर त्या सेंटेन्सचा काही अर्थ राहत नाही किंवा त्या सेंटेन्स मध्ये काहीतरी मिसिंग वाटतं. एक्झाम्पल बघा, आपल्या फॅमिलीमध्ये आई आहे, वडील आहे, 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे, आजी आहे आणि आजोबा आहे. ठीक आहे, आता आपण एकत्र राहत आलेलो आहे. पण समजा आजी आणि आजोबा वारीला गेलेले आहेत. ठीक आहे, 2 महिन्यासाठी वारीला गेलेले आहेत. मग थोडंसं चुकल्यासारखं वाटतं, फॅमिली इनकम्प्लीट वाटते. सिमिलरली त्या फॅमिलीला काही अर्थ राहत नाही असं वाटतं आपल्याला, राईट. सिमिलरली जेव्हा आपण पार्ट्स ऑफ स्पीच जेव्हा शिकतो तेव्हा एखादा शब्द जर मिसिंग राहिला, जो तिथे असणं खूप जास्त गरजेचं आहे, तो जेव्हा मिसिंग होतो तेव्हा कळतं समथिंग इज मिसिंग, काहीतरी इथे मिसिंग आहे. ठीक आहे, तर आता आपण समजून घेऊया. बघा, सेंटेन्स काय आहे मी वाचून दाखवतो. सेंटेन्स: ओ ही इज सिटिंग अंडर अ जायंट ट्री eagerly waiting for his father to come. पुन्हा एकदा वाचून आपण. Oh, he is sitting under a giant tree and eagerly waiting for his father to come. अरे बापरे, तो एका भल्या मोठ्या झाडाखाली बसला आहे आणि आतुरतेने त्याच्या वडिलांच्या येण्याची वाट बघतोय. ठीक आहे, आता हा जो सेंटेन्स आहे ना, ह्यामधला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक शब्द एक मिनिंगफुल शब्द आहे. यातला एक जरी शब्द आपण काढला तर त्या सेंटेन्स मध्ये तो अर्थ उरणार नाही, राईट. आता समजून घेऊया ह्या सेंटेन्स मध्ये कोणता शब्द, त्याची आयडेंटिटी काय आहे, तो पार्ट्स ऑफ स्पीचचा काय आयडेंटिफिकेशन घेऊन आलेला आहे. ठीक आहे, बघा. हो म्हणजे काय? आश्चर्य झालंय, आश्चर्य की तो वाट बघतोय, आश्चर्य झालंय. ठीक आहे, याला आपण म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये मित्रांनो इंटरजेक्शन. काय म्हणतो? इंटरजेक्शन. म्हणजे जिथे आश्चर्य होतं ना त्याला बोलतो आपण इंटरजेक्शन. ठीक आहे, आता हा जर शब्द मी काढला तर आश्चर्य निघून जाणार. सकाळपासून वाटत बघते, ओ ही इज वेटिंग, आश्चर्य गेलं निघून. म्हणजे त्या सेंटेन्स मधून आपण जो मेन जो आहे ना तोच काढून टाकलेला आहे अर्थ. ठीक आहे, आता पुढे बघा. ही म्हणजे कोणतरी आहे ना, ही हा काय झाला? प्रोनाउन. याची आयडेंटिफिकेशन. जर मी ही काढलं ओ इज सिटिंग, अर्थ सुरत नाही. ओ इज सिटिंग हा झाला प्रोनाउन. इज हा झाला सहाय्यकारी क्रियापद. ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण वर्ब. आता वर्ब मध्ये पण बरेच टाईप आहे. ठीक आहे, पण हा या ठिकाणी हेल्पिंग वर्बचं काम करतोय. तर पहिला कुठलं झालं? इंटरजेक्शन. दुसरं झालं प्रोनाउन. तिसरं झालं वर्ब. चौथं बघा, सिटिंग, बसलाय. ठीक आहे, सिटिंग ही क्रिया आहे. ठीक आहे, अगेन दिस इज वर्ब बट दिस इज मेन वर्ब. आता मेन वर्ब काय आहे, हेल्पिंग वर्ब काय आहे, हे सगळं तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करून दाखवतो. ठीक आहे, अंडर कशाच्या खाली बसलाय? झाडाच्या खाली बसलाय. तर ह्याला म्हणतो आपण काय? प्रेपोजिशन. ठीक आहे, हा झाला प्रेपोजिशन. म्हणजे काय, कुठे कुठली वस्तू आहे हे दर्शवण्यासाठी प्रेपोजिशन आपण युज करतो. अंडर, बिनेथ, अबव, बिलो हे प्रेपोजिशन. ठीक आहे, जे आपण समजून घेणार आहोत डिटेल मध्ये. त्याच्यानंतर बघा जायंट. जायंट म्हणजे काय? भव्य, मोठं.
मोठ्या झाडाखाली. ठीक आहे, झाड झाड कसं आहे, मोठं आहे, ह्याला म्हणतो आपण काय, ऍडजेक्टिव्ह. झाड आहे पण कसं आहे मित्रांनो, मोठं आहे ना, मोठ्या झाडाखाली तो बसलाय. मग ते नको काय एक्सप्लेन करायला, केलंय आपण. काय आहे, जायंट म्हणजे मोठं. काय आहे, झाड, ट्री. हे काय झालं, नाऊन. काय झालं, नाऊन. ठीक आहे. आता बघा, अँड. आता हा झाला तुमच्या वाक्यामधला फर्स्ट हाफ. ठीक आहे, आणि हा झाला तुमचा सेकंड हाफ. आता या दोन वाक्यांना जोडतोय, कनेक्ट करतोय, त्याला काय म्हणतात, कंजंक्शन. अँड हा झाला कंजंक्शन. पार्ट्स ऑफ स्पीच मधला खूपच इम्पॉर्टंट टॉपिक ज्याला म्हणतो कंजंक्शन. ठीक आहे. इगरली कशी वाट बघतोय, आतुरतेने वाट बघतोय. आतुरतेने वाट बघतोय म्हणजे हा काय झाला, इगरली अगेन. व्हॉट, इट इज ऍडवर्ब. आता हे सगळं काय आहे ना, हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया, डिटेल मध्ये अंडरस्टँड करणार. वन बाय वन सगळे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. डोंट वरी अबाउट इट. अगेन वेटिंग काय करतोय, क्रिया घडते म्हणजे काय आहे, वर्ब आहे. ओके, फॉर प्रेपोजिशन. अगेन प्रेपोजिशन आलं. राईट, व्हेरी नाईस. हीज कोणाची वाट बघतोय, त्याच्या वडिलांची. हीज हे झालं परत प्रोनाउन. ठीक आहे. फादर हे झालं परत नाउन. ठीक आहे. टू कम ही झाली म्हणजे अगेन क्रिया, वर्ब. राईट, ओके. तर आता बघा, पूर्ण सेंटेन्स मध्ये एकही आपण जर पार्ट्स ऑफ स्पीच काढला, त्याचा अर्थ बदलतो किंवा त्याचा मिनिंग राहत नाही. एक्झाम्पल बघा, हो, ही इज सिटिंग अंडर अ जायंट ट्री eagerly waiting for his father to come. हो काढला, आश्चर्य निघून गेलं. इंटरजेक्शन काढला, आश्चर्य निघून गेलं. ही काढला, प्रोनाउन काढला, पूर्ण अर्थच बदलला. कोण बसला आहे झाडाखाली हे माहित नाही. ठीक आहे. इज सहाय्यकारी क्रियापद. राईट, वर्ब काढला, अर्थ बदलला. ही सिटिंग ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. राईट, सिटिंग. ही इज अंडर अ जायंट. व्हॉट, ही इज अंडर व्हॉट, तो झाडाखाली आहे. काय, उभा आहे, बसलाय, झोपलाय, अर्थ माहित नाहीये. ठीक आहे, त्यामुळे हा पण इम्पॉर्टंट आहे. वर्ब. अंडर, ही सिटिंग अ जायंट ट्री. ही सिटिंग अ जायंट ट्री म्हणजे वरती बसलाय की खाली बसलाय, झाडाच्या खाली कुठे माहिती नाही. म्हणजे काय, अंडर यायला पाहिजे, प्रेपोजिशन यायला पाहिजे. राईट, प्रेपोजिशन काढला, अर्थ बदलला. जायंट ट्री झाडाखाली बसलाय, कुठल्या, मोठ्या छोट्या. हा, जायंट ट्री ऍडजेक्टिव्ह तिकडे पाहिजे. कशाच्या खाली बसलाय, झाडाच्या खाली बसलाय म्हणजे ट्री. अगेन नाउन तिकडे पाहिजे. ठीक आहे. अँड वाट बघतोय, दोन सेंटेन्सला कनेक्ट करण्यासाठी कंजंक्शन पाहिजे. अँड इगरली वेटिंग कशा प्रकारे वाट बघतोय, आतुरतेने वाट बघतोय. इगरली म्हणजे काय झालं, ऍडवर्ब. वेटिंग अगेन क्रिया झाली, वेटिंग. राईट, कोणासाठी वाट बघतोय, वडिलांसाठी बघतोय. मग ह्याला कनेक्ट कोण करणार, प्रेपोजिशन. फॉर आला, प्रेपोजिशन. हिज फादर त्यांची वाट बघतोय. कशासाठी बघतोय, त्याच्या येण्याची वाट बघतोय. अगेन काय झालं, वर्ब झालं. सो पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हे सगळे असणे गरजेचं आहे. आता काही काही सेंटेन्स असे असतात ज्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो. काही काही सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब या सगळ्या गोष्टी असतात, पण त्या सेंटेन्स नुसार आणि कॉन्टेक्स्ट नुसार असतात. राईट, पण कोणत्याही सेंटेन्स मध्ये तो सेंटेन्स मिनिंगफुल होण्यासाठी तीन गोष्टी असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याला आपण म्हणतो एस प्लस व्ही प्लस ओ. नो, व्हॉट इज एस प्लस व्ही प्लस ओ. सब्जेक्ट म्हणजे नाउन, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे असणं गरजेचं. राईट, सो द पार्ट्स ऑफ स्पीच इन डिटेल म्हणजे नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, वर्ब, कंजंक्शन, प्रेपोजिशन आणि इंटरजेक्शन हे आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत प्रत्येक व्हिडिओ मध्ये. डू नॉट वरी अबाउट इट. स्टे विथ मी. आय विल लेट यू नो ऑल द थिंग्स इन डिटेल. अँड फायनली, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड बाय.